हाय हॅलो मैत्रिणीनं, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंटो चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. चेहरा सुजलेला दिसायला थोडं जास्त झोप झाली आहे, आज थोडं निवांत होतं म्हणून. तर चला म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं. तर मी घेत आहे बघा हे काही चिया सीड्सचं पाणी, आणि त्याच्यासोबत दाखवते तसं तर रोज, पण आज निवांत होतं म्हणलं जरा पिताना पण दाखवावं. आणि त्याच्यासोबत हे अर्ध लिंबू. तर आता हे गिलासात टाकते. आणि आज नाश्त्याला काय आहे ते पण सांगते तुम्हाला ताईनं. आज रविवार असल्यामुळे थोडंसं निवांत असल्यामुळे हे वड्याचं उडदाची वड्या ह्याच्यात थोडेसे तांदूळ टाकायचे भिजू घालतानाच. तर रात्री भिजू घातलेत मी, हे तांदूळ टाकले. आणि सांबरसाठी वरण पण लावून घेतलं. कुकर झालेलं आहे आपलं, बघू शकतात. तर आता खाली आता 7:10 कमी येतं. आजीकडे जाऊन येते अगोदर, आणि नंतर करते मग आपलं वडा सांबर. तर चला, पाणी आधी अगोदर मिक्स करून घेते, खाली वरी करून व्यवस्थित. आम्ही तिघं पण घेतो, मी दीदी ह्यांनी. आता संडे असल्यामुळे तर कोणीच उठले नाही, तर मीच उठले होते. तर म्हणलं आवरलं आहे थोडंसं, तर घ्यावं लवकर. लिंबू ह्याच्या बियाच पडतात ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं ह्याच्या बिया जर काढून घेतले ना ताईनं, कारण पुन्हा त्याच्यात दिसत नाही. तर मी साधं लिंबू पाणी घेत होते का, ज्यावेळेस गरम पाणी आणि लिंबू ह्याच्या अगोदर हे नव्हतं त्यावेळेस, तर लिंबू बिया पडल्या तर दिसत होत्या, पण ह्याच्यात काय होईल, बियाच दिसणार पडलेल्या. तर ह्या पडलीच बघा तरी एक दोन पडल्यात. आणि लिंबू एवढे छान आहेत ना, गावरान लिंबू आहेत बघा, किती रस निघायला ताईनं. आम्ही धोंडे जेवणाला गेलते का, तरी मी यायला म्हणलं की वडिलांना काय केलं तर शेतातून आणून ठेवले होते लिंबू आणि वांगे, जसं की तुम्हाला दाखवलं. आपलं किचन छोटं आहे बरं का ताईंनो. हे किचन वाटतं आहे, ह्या काही असं हे मधीच आहे हे गट्टू. त्याच्यामुळे इथं पोळ्या केल्या का, तर तिकडे गॅस तिथं लाटावं लागतं का. चला निवांत घेते आता, बाहेर बसते, मस्त हवा सुटली आहे. हे चमचा ह्याचं जाऊ देते, कारण ह्याच्यातलं बी जर पडलं का तर दिसतंय आपल्याला. तर चला बाहेर बसते आता मस्त, थोडंसं निवांत आहे. 5-10 मिनटं वेळ आहे. रोज तर आपलं चाललेलंच आहे बघा. बाहेरचं वातावरण पण छान आहे, मस्त असं झाडाखाली बसते. खुर्ची टाकलेली आहे. थोडंसं लिंबू खूप छान आहे बरं का, आपण छान लिंबू. गावरान तरी गावरानच असते ताईनं. तोंड जरा जास्तीचं सुजलं आहे माझं, पण जाऊ दे आता, काय करू. रोज पितात, पण रोज फक्त तुम्हाला असंच दाखवत होते, गडबड असायची. त्याच्यामुळे म्हणलं आज थोडंसं निवांत येतं आपल्या ताईसोबत शेअर करावं. तर ताईंनो, तुमच्याकडे मी भेटत असेल का ठेवले तर तुम्ही नक्कीच आणा. खूप छान आहे, 1 नंबरमध्ये आहे. चव पण छान लागते. त्याला काही चव नसती, काही नसती. आपल्या शरीरासाठी चांगले, आरोग्यासाठी चांगलं आहे. पोटा तुम्हाला गॅसचा प्रॉब्लेम असेल तर 1 नंबरमध्ये आहे बरं का ताईंना, ते नक्कीच घ्या. तर आता 7 वाजले, चला जाते आजी. तर चला, वड्यासाठी लागणारं आपलं साहित्य मी काय केले बघा ताईनं. आता कुणी घालत असेल नाही मला माहीत नाही, पण मी असा भरपूर बारीक चिरून कढीपत्ता घेतला आहे, कांदा घेतला, हिरव्या मिरच्या घेतल्या तर, आणि ह्याच्यात ऑलरेडी जिरे घालून घेतले, तर खूप सुंदर होते. तर चला ह्याच्यात सगळं घालून घेते आता. करून बघा असे एकदा. कढीपत्ता बी असा पण आपल्या खाण्यात येते, ह्याच्यातला का आता काढता येते का नाही येत, त्याच्यामुळं असं करून घ्यायचं. तर चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ लागतं आहे थोडंसं. हे मीठ फुटत होतं अर्धाच मिठाचं. आणि आपलं सांबर पण आता वरण मस्त शिजलेलं आहे, घेतलं शकता सुंदर असेल. आणि सांबरचं पण साहित्य मी करून घेतले. अद्रक लसूणची पेस्ट. आता कोथिंबीर नाही येत आहे ना, आज रविवार आहे, मार्केट बंद भेटतच नाही आहे. म्हटलं तरी उशिरा भेटते, तोपर्यंत नाश्त्याचं कसं थांबायचं म्हणून. तर आता हे टोमॅटो, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट आणि सांबर मसाला नाही टाकायचा, कारण हे सांबर जर उरलं ना ताईनं तर भातासोबत सांबर मसाला टाकला की भातासोबत कोणी खात नाही. त्याच्यामुळे सांबर मसाला जर नाही टाकला ना तर भातासोबत बरोबर खातात. तर ह्याला काय करायचं, आता व्यवस्थित असं कालवून घेते. खूप छान होते. तर बरेच दिवस झाले केले नव्हते, ह्याच्या आधी केलेले आहेत मी, शेअर पण केलेले आहेत वडे ताईनं. पण म्हणलं आता चला अजून एकदा नवीन ताई जॉईन होत्या, त्यांना पण सांगावं. आणि भिजू घालताना काय करायचं, त्यात उगा अर्धी वाटीला बी कमी असे तांदूळ घालायचे. तर रात्री खूप उशीर झाला भिजू घालायला, पण म्हणलं चला आता घालतेच. हे पण
काही नाही, एकदम मस्त आणि व्यवस्थित होतं आहे बघा ताईंनो. हे पाहू शकतात. वडे पण अगदी मी कढई पण ठेवली आता, गरम तेल ठेवले करायला. त्याच्यामध्ये आता सांबार अगोदर फोडणी देऊन देते एकीकडं आणि एकीकडे वडे करून घेते. हे पाशे येतात वडे, ते पण दाखवते तुम्हाला टाकताना. हे मस्त आपले मस्त होतात वडे, छान सुंदर असे टाकता. पण थोडासा पाण्याचा हात लावायचा आता करायच्या टाईमला. दाखवते मी तुम्हाला, 1 मिनिट. तर चला आधी सांबार करून घेते आणि इकडे तेल ठेवले तापवायला, तापायले. थोडासा गॅस आता वाढवते, कारण कालवायचं राहिलं होतं माझं, त्याच्यामुळे बारीकच ठेवला होता गॅस. तर हे आपले सांबारचं साहित्य, गॅस बंद केला आहे ताईंनो सांबारचा, कारण तेल खूप तापलेलं आहे. आणि मेन म्हणजे आपल्या मेथ्या घालायला अजिबात वरणाला विसरायचं नाही. मेथ्या घालायच्या ताईंनो, खूप छान लागते चव मेथ्याची. तर कडलेलं आहे आपलं, तर सगळ्यात अगोदर घालते कढीपत्ता. मस्त अद्रक लसूणची पेस्ट पण घालून घेते. थोडंसं त्याला तळून घेते, नंतर टोमॅटो घालते त्याच्यामध्ये. खूप सुंदर होते. माझं नॉर्मल पद्धतीनंच असते ताईंनो, कुठला तामझाम असं काय नसतं. जसं याचं पण 1 नंबरला, चवीला 1 नंबर होते. तुम्ही पण करून बघत जा, झटपट लवकर होणारं स्वयंपाकच चवीला छान लागते बरं का ताईंनो. ज्यावेळेस आपण हे ते मिक्सर, माझं तर कसं आहे, माझ्या वैयक्तिक मत सांगते बरं का तुम्हाला ताईंनो. इकडे वडे करून घेते आता. बघा किती सुंदर आपले बालुशाहीसारखे वडे झालेत की नाही, मस्त ऑटोमॅटिक वरी आलेत बघा आता हे. तर हे आपण असे ओलटून घेते. कलर पण छान यायला आहे आणि किती सुंदर, काहीच लागत नाही आहे. पण तळतेत पण छान. सोडा टाकला आहे बरं का मी थोडासा ह्याच्यामध्ये. तर हे कसे वाटले मस्त असे वडे आपले सुंदर बघा. आणि सांबार पण झालेलं आहे तयार. आता उठतेल तेव्हा उठतेल, मी माझं करून ठेवलं आहे. आणि तर उठले तर लेकरांचं काय, थोडंसं पातळच वड्यासोबत छान लागते म्हणून थोडंसं पातळच ठेवलं आहे ताईंनो.